वाल्मिक कराडला कोठडीत CPAP मशीन वापरण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे। CPAP मशीन अस्थमाच्या आजारासाठी वापरली जाते। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। वाल्मिक कराडला कोठडीत CPAP मशीन वापरण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे। CPAP मशीन ही अस्थमाच्या आजारासाठी वापरली जाते। बीडच्या जिल्हा न्यायालयाचा निर्णय आहे। वाल्मिक कराडला कोठडीत CPAP मशीन वापरण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे। CPAP मशीनसाठी वाल्मिक कराड यांनी मागणी केली होती। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खंडणी आणि मकोका या दोन्ही गुन्ह्यात कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता वाढली आहे। तर बीडच्या विशेष जिल्हा न्यायालयाचा हा निर्णय आहे। वाल्मिक कराडला कोठडीत CPAP मशीन देण्याची मागणी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडच्या वकिलांची मागणी होती। CPAP मशीन करता वाल्मिक कराडच्या वकिलाची मागणी होती। विकास माने पुन्हा आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, काय अधिकची माहिती आहे याबाबत? विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीच्या नंतर वाल्मिक कराडला जो काही स्लीप एपनिया नावाचा आजार आहे त्या आजारासंदर्भात जी CPAP मशीन लागते ती त्याची मागणी जी आहे ती त्यांच्या वकिलाकडनं करण्यात आलेली आहे। आणि वकिलाच्या युक्तिवादानंतर समोर ज्यावेळेस ही मशीन किती आवश्यक आहे हे सांगण्यात आलं, ह्याचं विश्लेषण करण्यात आलं। त्याच्यानंतर आता न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे की मशीन वापरण्यासाठी आता मंजुरी जी आहे ती दिलेली आहे। कारण की 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडला सुनावण्यात आलेली आहे। आता या सुनावणीच्या नंतर वाल्मिक कराडची जी काही रवानगी आहे ती न्यायालयीन कोठडीमध्ये होणार आहे आणि त्यामुळेच ही काही स्लीप ॲपनिया आणि अस्थमा हा जो काही आजार आहे यासाठी ही CPAP मशीन जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच या मशीन वापरण्यास आता न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे। धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।